शिवाजी महाराजांना विनंती करतो की आपण आपल्या प्रवचन करण्यास सुरुवात करावी. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा कृष्ण हरि. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा. 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 हरि हरि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पुत्रं पुष्पं फलं तोयो मे भक्ताया प्रयासिति तदं भक्तु तस्नामेह प्रयत्नातम. आजचा विषय आहे ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडून काय शिकलं किंवा गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओव्या लिहिल्या त्या सामान्य जीवापर्यंत कशा पोचतील. संस्कृतमध्ये गीतेचा उल्लेख आहे पण गीतेचं संस्कृतमधलं प्राकृत करायचं काम कोणी केलं तर ज्ञानेश्वर महाराज. काय म्हणतात तर जो पुरुष भक्तिभावाने मला पत्र पुष्प फळ अथवा जल अर्पण करतो त्याच्या शुद्ध चित्त पुरुषा प्रेमरूपी भक्तिभावाने समर्पण केलेल्या त्या पदार्थाचा मी स्वीकार करतो. आता आपण श्रावण महिन्यामध्ये मग आपला विषय काय आपण आता जायचंय देवाला जायचं. आपण काय घेतो श्रीफळ घेतो हार घेतो पण फूल कुठलं घेतो शेवंती जास्वंती गुलाब मोगरा. पण इथं ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात अरे बाबा त्याची काहीच गरज नाही. मग निशिम भाव उल्हासे मग अर्पणेची मिशे फळे का आवडत तसे भले ते याचे. त्यात काय म्हणजे हेच फळ तेच फळ त्याला नावच दिलं नाही महाराज. जसं निर्गुण निरांकार विश्व आपल्याला काय दिसतंय